बार्शी तालुका पोलिसांची पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी। आता बातमी पाहू विस्ताराने। शासनाने बंदी घातलेले गोमांस विक्रीकरिता घेऊन जात असताना आरोपींना पकडून 1,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह संवेदनशील गुन्ह्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात केला। 6 आरोपींवर गुन्हा दाखल। पावसासाठी खास स्वामी समर्थ मंदिर, परांडा रोड, बार्शी येथे झील कंपनीचे रेनकोट, छत्र्या मिळतील, तेही माफक दरात। जान्हवी सेल्समध्ये सविस्तर वृत्त। मौजे नागोबाची वाडी, तालुका बार्शी येथे मोटरसायकलवरून काही इसम गोमांस घेऊन जात असलेबाबत गोरक्षक यांनी माहिती दिल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यातील पथक सदर ठिकाणी रवाना करून नाकाबंदी लावून दोन्ही संशयित व्यक्तींना पकडले असता त्यांच्याकडे असलेल्या पोत्यामध्ये संशयित गोमांस आढळून आले। त्यामुळे सदर ठिकाणी सविस्तर पंचनामा करून तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक माहिती घेतली असता हे गोमांस विक्रीमध्ये आणखीन आरोपींचा समावेश असल्याचे समजले। त्यामुळे बार्शी तालुका पोलीस ठाण्यात बार्शी तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 234/26 भारतीय न्याय संहिता अधिनियम आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत खालील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 1 नजीर अहमद दस्तगीर कुरेशी, 2 महमदनूर फतेह अहमद कुरेशी, 3 रियाज कुरेशी, 4 इब्राहिम खाजा कुरेशी, 5 बाबुल सौदागर, 6 17 वर्षीय अल्पवयीन आरोपी। अशा प्रकारे शासनाने गोहत्या आणि गोमांस विक्री याकरिता बंदी घातलेली असताना सुद्धा वरील आरोपींनी गोमांसाची अनधिकृत वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली असून यापुढे देखील शासनाने प्रतिबंधित केलेल्या गोष्टींवर बार्शी तालुका पोलिसांची कडक नजर असून अशा प्रकारचे कृत्य कोणीही न करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केलेले आहे। सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, अप्पा पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर, राजेंद्र मंगरुळे, पांडुरंग देशमुख, सोमनाथ खांडेकर, युवराज गायकवाड, लक्ष्मण चिठ्ठलवाड यांनी केलेली आहे। हा खास आढावा जिजाऊ टाइम्स न्यूज कडून।